मित्रांनो, गुरुग्राममध्ये झालेल्या एका कॉमेडी शोमध्ये जे घडलं ते ऐकून अक्षरशः संताप येतो. एका व्यक्तीने स्टेजवर उभं राहून म्हटलं, मी एखाद्या मुलीला ₹370 खर्च केले असतील तर ते पैसे वसूल करण्यासाठी किमान तिच्यासोबत फिजिकल रिलेशन तरी बनवेन. आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे हे बोलणं इथंच थांबलं नाही. तो पुढे आणखी अश्लील आणि महिलांचा अपमान करणाऱ्या गोष्टी बोलत राहिला. त्याहून वाईट म्हणजे शोचा होस्ट त्याला थांबवण्याऐवजी त्याला आणखी बोलायला प्रोत्साहन देत होता. हे काही चुकून तोंडातून निघालेले शब्द नव्हते. हा कोणताही लॅप्स ऑफ जजमेंट नव्हता. हा फक्त व्ह्यूज, टाळ्या आणि कंटेंट मिळवण्याचा प्रयत्न होता. पण एक प्रश्न आहे, एका मुलीची किंमत फक्त ₹370 असते का? ज्या आईने 9 महिने पोटात ठेवलं, स्वतःच्या शरीरात असंख्य बदल सहन केले आणि तुम्हाला जन्म दिला, त्या स्त्रीच्या त्यागाची किंमत कोणत्या पैशात मोजणार? ज्या मुली स्वतःचं घर सोडून तुमच्या घरी येतात, तुमच्यासोबत आयुष्य घालवतात, तुमच्या सुखदुःखात उभ्या राहतात, त्यांची किंमत तुम्ही पैशात ठरवणार? ही केवळ एका व्यक्तीची घाणेरडी मानसिकता नाही, ही त्या प्रत्येक व्यक्तीची मानसिकता आहे जी अशा गोष्टींवर हसते, टाळ्या वाजवते किंवा गप्प बसते. आजकाल चुकीच्या गोष्टींविरुद्ध बोलणं लोकांना ओव्हर रिॲक्ट वाटतं, पण खरं सांगायचं तर गप्प बसणं हीच सर्वात मोठी समस्या आहे. कारण महिलांचा अपमान करून मिळणारी कॉमेडी ही कॉमेडी नसते, ती समाजाच्या विचारसरणीची लाज असते. आणि मग हेच लोक विचारतात, आमचं लग्न का होत नाही? लग्न होईलही कदाचित, पण जो माणूस स्त्रीचा सन्मान करू शकत नाही तो कोणत्याही नात्याचा सन्मान करू शकत नाही.